नमस्कार. मी आज तुमच्यापुढे सादर करणार आहे संकटनाशन स्तोत्र. हे गणपतीच आहे आणि यात दोन प्रकार असतात, एक संस्कृत आणि एक मराठी. पैकीही मी मराठीतला म्हणते आहे. संकटनाशन स्तोत्र सुरुवात करूया. साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका, भक्तीने स्मरता नित्य आयुष कामार्थ सिद्धी. प्रथम नाम वक्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्णपिंगाक्ष, चौथे गजवक्रते, पाचवे श्री लंबोदर, सहावे विघटनावते, सातवे विघ्नराजेंद्र, आठवे धूम्रवर्णते, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक, अकरावे श्री गणपती, बारावे श्री गजानन. देवनामे असी बारा, तीन संध्या म्हणे नर, विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धीर्थ. विद्यार्थाला मिळे विद्या, धनार्थाला मिळे धन, पुत्रार्थाला मिळे पुत्र, मोक्षार्थाला मिळे गती. जपता गणपती स्तोत्र, 6 मासात ये फल, 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय. नारदानी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे, श्रीधराने मराठीत पठण्यानुवादिले. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. हे स्तोत्र आपण महत्त्वपूर्ण म्हणायचं कारण असं, लहान मुलांना संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेस आपण हे स्तोत्र मुलांकडनं म्हणून घेतले तर मुलांना एक श्लोक म्हणण्याची सवय राहते आणि संध्याकाळी म्हणण्याचं कारण असं की संध्याकाळच्या वेळेस मुलं अभ्यासाला बसतात आणि हे सूत्र म्हणल्यानंतर अभ्यासाला बसल्यावर मुलांमध्ये जी एज्युकेशनच्या दृष्टीने जी प्रगती होते, जी अभ्यासाच्या दृष्टीने प्रगती होते, त्याचे खूप दाखले पाहायला मिळतील. त्याचे खूप दाखले विविध घरांमध्ये विविध ठिकाणी अगदी प्रूफ आहेत की या श्लोकाचे लोकांना चांगला फायदा झालेला आहे. त्यामुळे हे छोटे स्तोत्र लहान मुलांना संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेस म्हणण्याची सवय लावावी. धन्यवाद.